मॅच आणि अतिशय अटीतटीच्या रोमहर्षक मॅच आपण बघितल्या. त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या फेरीची शेवटची मॅच आहे. कोळेश्वर पनवेल कोळीवाडा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बांधपाडा बॉईज बांधपाडा हा संघ आपण पाहतोय फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. तमाम प्रेक्षकांचं करूया स्वागत, पाहुण्यांचं करूया स्वागत आणि रसायनी चषकामध्ये पहिल्या फेरीची शेवटची मॅच आपण पाहतोय. जीवनजी कालेकर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल, स्वागत करण्यात येईल. जीवनजी कालेकर बरीचशी पाहुणे मंडळी अजूनही येत आहेत. अजूनही पाहुण्यांचं स्वागत इथे व्यासपीठावर चालू आहे. जीवनजी कालेकर स्ट्राईक एंडला मयूर, नॉन स्ट्राईक एंडला मंथन अशी सलामीची जोडी आपण पाहतोय बांधपाडा बॉईज बांधपाडा संघाची. बांधपाडा कुठला पनवेल आहे, उरण आणि पनवेल खोपटा एक उरण तालुक्यातील संघ आहे बांधपाडा आणि एक कोळेश्वर पनवेल कोळीवाडा पनवेल तालुक्यातील एक संघ आहे. पनवेल आणि उरण अशी लढत आता मैदानामध्ये रसायनी चषकामध्ये 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहुण्यांचं स्वागत इथे केले जाते कालेकर साहेबांचं. पहिला चेंडू मालदोटे पंचांचा स्क्वेअर लेग पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. त्याच्यावर आलेल्या आहेत त्या 2 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. भीमरचा नो बॉल. विशाल पाटील, निशांत माळी, माजी सरपंच आमचे सुनील माळी. धावसंख्या इथे आपण पाहतोय झालेली आतापर्यंत 3 धावा धावपलवर लागलेल्या आहेत त्या बांधपाडा बॉईज बांधपाडा या संघाच्या नावावर. आपण पाहतोय पहिला चेंडू टाकला होता तो गोलंदाज हर्षदनं पहिला चेंडू भीमर टाकला. दुसरा चेंडू डॉट बॉल आलेला आहे. हर्षद पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू वाईट बॉल आलाय. पहिल्या फेरीची आपण मॅच पाहतोय. चंद्रकांत मोरे आमचे ज्येष्ठ पाहुणे आहेत. चंद्रकांतजी मोरे आपलंही स्वागत आहे रसायनी ट्रॉफीमध्ये. भरपूर पाहुण्यांची मांदियाळी मालदोडे 1000च्या वर पाहुणे 4 रात्रींमध्ये आले असतील, 4 रजनींमध्ये. हा आणि या 2 टीम जराशा बघा समजून घ्या. मॅच असते मस्त झालेल्या आहेत 3 रात्रींमध्ये. चौथी रात्र पण चांगली चाललेली आहे आणि इथे मात्र विकेट जाते ती बांधपाडा संघाची. पहिली विकेट या ठिकाणी हर्षदला पडलेली आहे. फलंदाज बाद होतोय. नॉन स्ट्राईक एंडला मंथन, यावेळी स्ट्राईक एंडला असेल आयुष. बांधपाडा संघ आपण पाहतोय टॉस हारलाय, फील्ड फलंदाजी करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. आपण पाहतोय लाईव्ह इथे समर्थ लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत रसायनी ट्रॉफीचा, त्यांचं पण करूया स्वागत. एक मॅच अजूनही जवळच्या दोन्ही टीम आहेत अकुलवाडी आणि गुळसुंदे. ते प्रेक्षक वाट पाहत आहेत त्या क्षणांची. जवळच्या टीम असतात तेव्हा अटीतटीच्या मॅच होतात. धावसंख्या आपण पाहतोय ती बांधपाडा बॉईज. थोडं साईडला घ्या, घोंगड जरा कमी करा. चेंडू हवेमध्ये सोपा झेल मालतोडे सुटलाय. जीवदान मिळते ते नवीन आलेले फलंदाज आयुषला. बांधपाडा बॉईज बांधपाडा जो खोपट्याजवळ असलेला उरणचा हा संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय कोळेश्वर पनवेल कोळीवाडा. खरं तर गुढीपाडव्याला सुरुवात झालेली आहे. इथूनच मालतोडे काही संघ घरी जातील तेव्हा डायरेक्ट गुढीच उभारायला जातील. गुढी उभा राहावी, टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाटही चालावी पंढरीची. हर्षद चांगला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. दुसरी विकेट जाईल का? आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो आयुष. 2 बाद 4 अशी अवस्था बॉईज बांधपाडा या संघाची.
मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय रसायनी चषक 2025 आणि त्याच्यामधली पहिल्या राऊंडची शेवटची मॅच या शेवटच्या रजनीमधील 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. आता शेवटचे काही क्षण आहेत. ही शेवटची पहिली फेरीची, त्यानंतर 2 मॅच होतील, त्याच्यानंतर तिसरी होईल, त्याच्यानंतर सुपर 6च्या मॅच चालू होतील. एक अजून आहे ना, ते एक मॅच आपली झालेली आहे. आतापर्यंत मला वाटतं 4 टीम गेले असतील सुपर 6 मध्ये. आडव्या बॅटनं मारलाय, सिंगल आली होती परंतु खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतो. बानपाडा संघाची धावसंख्या 6 झालेली पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत हर्षद गोलंदाजी करतोय, तो कोळेश्वर पनवेल या संघाकडून कोळीवाडा. धावसंख्येतील 6 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. 2 फलंदाज बाद झालेत. शॉर्टपिच चेंडू होता, कट करायचा होता गलीमध्ये, धाव नाही घेतली ना. चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. 2 बाद 6 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती बांडपाडा संघाची. 2 बाद 6, 4 ओव्हरची मॅच आहे. अटीतटीच्या मॅच इथे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत मॅच येत आहेत. कोळेश्वर पनवेल संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. नवीन बॅट्समन कोण आला? स्ट्राईक एंडला कोण आता? स्ट्राईक एंडला मंथन. गोलंदाज असेल तो नरेश भोईर. हर्षदनं पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या, 2 विकेट त्याने घेतल्या. चांगली गोलंदाजी केली हर्षदनं. सर्कलच्या षटकामध्ये 6 धावा देणं म्हणजे एका चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे. दुसऱ्या षटकासाठी आलाय. थोडं बाजूला व्हा, विनंती करूया आपण. थोडं गोंगाट कमी करा. गोलंदाज नरेश भोईर आहे आणि समोर यावेळेस फलंदाज आहेत ते मंथन. नॉन स्ट्राईक एंडला अभिजित. नरेश भोईर तयार. चांगला चेंडू होता, सन्मान दिला. क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे आहे. तोपर्यंत मात्र दुसरी धाव, पहिली धाव जोरात आणि लगेच आखो मे इशारा आणि दुसरी धाव या ठिकाणी मंथन आणि अभिजित या दोघांनी घेतलेल्या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 8. पनवेल कोळीवाडा यावेळेस आपण पाहतोय कोळेश्वर फिल्डिंग करतोय आणि फलंदाजी करणारा संघ आहे बांडपाडा खोपटे या भागातील हा संघ आहे. धावसंख्या 8. नरेश भोईर. देवळोलीचं हे मैदान सावळा मार्गे आपण जे पनवेलला जाण्याचा रस्ता आहे रसायनीवरून आणि त्या रस्त्यालगत असलेलं हे मैदान अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दिमागदार आयोजन आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, सिंगलच मिळते मालदोटे फलंदाज मंथनला. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 9. पहिले सत्र आपण पाहतोय 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंड 3 ओव्हरचे आहेत. त्याच्यानंतर आयोजक अजूनही ठरवतील त्याच्या पुढचे राऊंड काय असतील. आडव्या बॅटनं मारलं मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे असं वाटलं की कसळखांड संघाने जसा विजयी चौकार मारला तसा जातोय की काय, पण फिल्डिंग चांगली झालेली आहे. 2 धावा मिळतात त्या फलंदाज अभिजितला. अभिजितनं आपलं अभिजित पोहोचतो मालदोटे 4 धावांवर आणि संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 11. पनवेल कोळीवाडा आणि एका बाजूला आपण पाहतोय बानपाडा असे 2 संघ एकमेकांच्या समोर मैदानाच्या मधोमध खेळतात. या स्पर्धेमध्ये आपल्याला पेण, कर्जत, खालापूर 3 तालुक्यातील संघ इथे पाहायला मिळाले आणि इथे मात्र प्रयत्न चांगला होता, झेल घ्यायचा होता, परंतु अंतिम क्षणी त्याने ओळखलं की चौकार जाऊ शकतो. चेंडूची फेक चांगली आहे परंतु पंचांचा निर्णय इकडे आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आलेला आहे, रेफर केलेला आहे. सिंगल घेतलेली आहे. दुसरी धाव आहे की नाही
चेक करतील आमचे विशालजी पाटील तिसरे पंच। बानपाडा यावेळेस फलंदाजी करतोय टॉस हारल्यानंतर। फलंदाज बाद आहे, विकेट आहे आणि फलंदाज बाद झाला मालतोडे इथे अभिजित ना, अभिजित 5 धावाकडून बाद झालाय। 3 बाद 12 3 बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय। दमदार सुरुवात म्हणता येणार नाही कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्यात। या खेळपट्टीवर आपण बघितले एका षटकामध्ये 11-12 धावा पण येतात। धावांचा पाठलाग करताना आपण बघितलेलं आहे। 19 धावांची गरज होती, आपण बघितलं मगाशी मोपाडा संघाच्या विरुद्ध आणि नागोरींचं आगमन पण इथे झालेलं आहे। नागोरी बरोबर काट्यावर काटा चढले की येतात। जशी क्रिकेटमध्ये फलंदाजांना काय पाहिजे, गोलंदाजांना काय पाहिजे, तसं प्रेक्षकांना काय पाहिजे, कुठल्या टायमाला आपण जायला पाहिजे हे अचूक वेळ साधतात ती नागोरी। तीन बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती बानपाडा संघाची। नवीन जो गोलंदाज आहे नरेश भोईर पुन्हा एकदा तयार आहे। ब्लॉक होल मध्ये टाकला होता चेंडू, कळलाच नाही फलंदाजाला। नवीन आलेले फलंदाज कुणाल स्ट्राईक एंडला आहेत। बघा आमचे बानपाडा संघाचे 12वे खेळाडू असे पाहिजेत, बरोबर सांगतात अगोदरच, नाही तर बाकीच्यांना विचारायला लागतं, ते नुसते मॅच बघत बसतात, कोणी कॅच घेतला कोण काय झालं। 12वे खेळाडू हुशार पाहिजेत, सगळ्या खेळाडूंची नावं माहिती पाहिजे जेणेकरून स्कोररला पण सोपं होतं, कॉमेंटेटरला पण सोपं होतं। 2 षटकांमध्ये आतापर्यंत धावा झाल्या त्या 12 आणि विकेट गेलेल्या त्या 3। अशा पद्धतीने 6 धावांच्या सरासरीने बानपाडा संघ धावतोय, पण या धावा कदाचित त्यांना पुरेशा होणार नाहीत। या पुढच्या 2 षटकांमध्ये किमान त्यांना 20-25 धावा कराव्याच लागतील समोरच्या संघाला टक्कर द्यायची असेल, एक चांगलं आव्हान उभं करायचं असेल। कारण कोळेश्वर पनवेल म्हटलं की मुंबईला हरवण्याची किमया कोणी केली असेल तर पनवेलनं, आणि मग पनवेलला हरवायची हिंमत कोणी केली असेल तर या रसायनी भागानं। अशी परिस्थिती आता, पहिल्यांदा मुंबईची टीम लागली का अगोदर जीव आपला जायचा, आता तसं नाही। आता आपल्याकडचे प्लेयर मुंबईला जात आहेत, आपल्याकडचे प्लेयर बांगलादेशमध्ये जात आहेत, बाहेर पण जात आहेत आटकेपार। अभिषेक पाटील अजून आहेत, उद्या गुढीपाडवा आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा, सगळ्यांना गुढी उभारायची आनंदाची। धावसंख्या 12 आहे। नवीन गोलंदाज आपण पाहतोय कोळेश्वर पनवेल संघाकडून यज्ञेश आलेला आहे। चांगली मॅच मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय, थोडी शांतता, मध्यरात्र आहे। एका बाजूला आपण पाहतोय खवय्यांसाठी वडापाव आहेत, गरम गरम वडापाव। चायनीज माल तर कुठे दिसत नाही। खरं तर कालची आपली 30 होती, कालची रात्र म्हणजे आपली 30, त्याच्यानंतर नवीन वर्ष उद्यापासून आहे। चायनीज बियर आणि हॅपी न्यू इयर ते 31ला। उदय घरत साहेबांनी ज्याने आपल्याला ट्रॉफी या ठिकाणी दिलेल्या आहेत, सन्मान चिन्ह ना। नवीन गोलंदाज यज्ञेश समोर असणार आहे, तो फलंदाज मंथन जो सलामीला आलेला आहे। मंथन खेळतोय वैयक्तिक 3 धावांवर, जास्ती स्ट्राईक त्याला मिळाली नाही। आता मात्र मंथन आलाय स्ट्राईक एंडला, 2 चेंडू खेळलाय मंथन, एज लागले, धोका होऊ शकतोय। आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय तो गुणाल। बानपाडा संघाला आता मात्र विचार करावा लागेल, 2-3 मोठे पटके खेळावे लागतील। मंथन ज्याची नजर आता खिळलेली आहे तो सुरुवातीला आलेला आहे, सलामीला आलेला आहे। उरण तालुक्यातील एक संघ आहे बानपाडा, आणि एका बाजूला आपण पाहतोय पनवेल कोळेश्वर कोळीवाडा। गोलंदाज यज्ञेश लेट खेळला होता हा चेंडू, पण फिल्डिंग मात्र गलीमध्ये चांगली झाली असं वाटलं। चौकार जातो की काय, पण मंथनला मिळते ती सिंगल। या सिंगलनं धावसंख्या होते बानपाडा संघाची 3 बाद 13। 3 बाद 13, 13 म्हटलं की अशुभ आकडा, अशुभ आकडा आपण म्हणतो 13, 17, परंतु अशुभ काहीच नसतं। अष्टविनायक साऊंड सिस्टम आपण पाहतोय, समर्थ लाईव्ह रसायनी ट्रॉफी 2025 ची शेवटची रजनी, शेवटची रात्र, आता शेवटचे काही क्षण आहेत। मंडपवाले पण रसायनी साऊंड सिस्टम, सावळ्याचे व्हाईट बॉलचा इशारा आलाय, आणि सगळे पंच, अंपायर, कॉमेंटेटर, लाईव्ह
सगळे रसायनी आम्ही रसायनीकर. धावसंख्या आपण पाहतोय 14. यज्ञेश तयार आहे पनवेल कोळीवाडा संघाकडून. फटका चांगला आहे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मालथोडे चेंडूच्या खाली येतोय. लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये फलंदाज इथे मात्र बाद होतोय. आपण पाहतोय तो कुणाल बाद होऊन तो मध्ये परत. असं वाटलं की प्रणय मारील पण त्याचा झेल टिपला गेला आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा आपटा संघाला करता आले नाहीत. इथे आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय रुपेश. कुणाल बाद झालाय आतापर्यंत 4 बाद 14. थोडीशी नाजूक अवस्था आहे. थोड्याशा अडचणीमध्ये मित्र बानपाडा संघ आतापर्यंत एकही चौकार नाही एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये तो बानपाडा संघाकडून. आणि या कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये हे धोक्याचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे ते बानपाडा संघासाठी. यज्ञेश सिंगलच आलेली आहे. नवीन आलेला फलंदाज रुपेश सिंगल आपलं खातं उघडतोय. यज्ञेश चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत धावसंख्या ती 15 म्हणजे यज्ञेशने दिल्यात त्या फक्त 3 धावा. चेंडू टाकलेले आहेत ते 4 आतापर्यंत चेंडू टाकलेत. धावा दिल्यात 3 आणि आता मात्र 15 धावांवर फलंदाज बाद झालेत ते 4 बाद 15 अशी अवस्था आहे ती बानपाडा संघाची. उरण तालुक्यातील खोपटे गावाजवळ असलेला हा बानपाडा संघ आणि एका बाजूला पनवेल कोळेश्वर कोळीवाडा. यज्ञेश आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकतोय. 3ऱ्या षटकातील पहिल्या फेरीची मॅच आहे. बॅकफूट पंच पहिला चौकार येईल का बानपाडा संघासाठी. षटकार आलाय बघा पहिला षटकार आलाय आणि तो हे फलंदाज मंथन सुरुवातीला आलेला. धावसंख्या 21 झालेली आहे. 21 धावा कट केलाय. सिंगल आलेले सिंगल घेतलेली आहे. 22 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 22 धावा म्हणजे या षटकामध्ये 10 धावा आल्या त्या यज्ञेशच्या. 22 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत ते पनवेल कोळीवाडा कोळेश्वर संघाच्या समोर बांधपाडा बॉईज या संघाच्या. 22 धावा. शेवटचे 1 षटक बाकी आहे. शेवटचे 1 षटक बाकी आहे. पाणी आतमध्ये पाहिजे. पाण्याची गरज आहे मैदानात. प्राणी बॉटल घेऊन जा. रसायनी ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. 2025चं ही शेवटची रात्र शेवटची रजनी. प्रेक्षक आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक. सुरुवातीला तर आज खचाखच भरलं होतं आणि हे विहंगम दृश्य आपण पाहतोय ड्रोनच्या द्वारे समर्थ लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने घेतलेली ही दृश्य आपण पाहतोय. गायकर आमचे तुराड्याचे ड्रोन कॅमेरा जय गायकर यांचा ड्रोन उडाला होता आणि ती विहंगम दृश्य ज्यांनी घेतलेले टिपलेले आहेत आणि ती सुंदर दृश्य आता आपण पाहतोय इथे लाईव्हच्या माध्यमातून. शेवटचे 1 षटक बाकी आहे आणि 22 धावा धावफलकावर आहेत त्या बानपाडा संघाच्या. शेवटच्या षटकामध्ये आता एक्सलेटरवर ताव द्यावा लागेल आमच्या प्रवीण दुगाड्यांच्या भाषेमध्ये. 15-20 धावा करावे लागतील त्या बानपाडा संघाला. अन्यथा कोळेश्वर पनवेल संघ थोडासा खुशीमध्ये आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू मात्र वाईट टाकलाय तो भूषण या गोलंदाजाने. धावसंख्या होती ती 4 बाद 23.
पहिले 17 4 बाद 23. यश मालकर आमचे मयूर पाटील जे थोडक्यासाठी मालतोडे त्यांचे आज 2 लाख गेलेले आहेत. कशामध्ये? ड्रीम 11 मध्ये. मालतोडे सगळे रात्री स्वप्न बघतात पण ते रात्री सगळीकडे मॅचला असतात ते दिवसा स्वप्न बघत असतील. 28,000 लागलेले आहेत त्यांना. इथलं पाकिट नाही मिळालं तरी चालेल. गोलंदाज आपण पाहतोय भूषण यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. एक चांगलं क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची गुणवत्ता आपल्याला या मैदानावर बऱ्याचशा संघाने दाखवलेली आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू टाकतोय तो भूषण. पहिला चेंडू सोयरे टाकला. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. मनार मारलाय मंथन. मंथन चांगली फलंदाजी करतोय पण इथे मात्र झेल पकडला जातोय. सिलमिडॉपला पाठीमागे उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने मस्त झेल टिपलाय आणि मंथनच्या खेळी या ठिकाणी संपलेली आहे. एक षटकार मारला मंथननं. धावा केल्या आपल्या संघासाठी. 9 धावा केल्या. 11 धावा केलेल्या आहेत आणि मंथन इथे मात्र बाद होऊन तंबूमध्ये परततोय. 5वी विकेट या ठिकाणी जाते ती बांधपाडा संघाची. आणि आता नवीन फलंदाज चाललाय तो सत्यजित. रुपेश याच्या जोडीला सत्यजित चाललेला आहे. 5 बाद 23. 5 बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. श्रीकांत पाटील आमचे चर्चा करतायत. सगळ्यांनाच आपण धन्यवाद देऊया. ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी नाही केलं त्या सगळ्यांनाच आपण धन्यवाद देऊया. शेवटचं षटक आपण पाहतोय. प्रेक्षक बघा अजूनही प्रेक्षक या ठिकाणी काही प्रेक्षक गुळसुंदेचे असतील काही अकुलवाडीचे असतील काही कैरेचे असतील. बरेचसे पाठीराखे जवळच्या संघाचे पाठीराखे जास्त असतात. हो आवाज चांगला आहे पण चेंडू हवेमध्ये आहे. फलंदाज बाद होतोय. इथे आपण पाहतोय नवीन आलेला सत्यजित झेल बाद होतोय आणि विकेट क्रमांक 6 कोपर आणि सिद्धू 11 कैरे दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी. कोपर आणि सिद्धू 11 कैरे टॉस करण्यासाठी या. गोलंदाज आपण पाहतोय भूषण चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने धावा दिलेल्या आहेत ते फक्त एकच धाव दिलेली आहे. नवीन फलंदाज आलाय नयन आलाय स्ट्राईक एंडला आणि सत्यजित आहे नॉन स्ट्राईक एंडला. रुपेश सत्यजित बाद झाले आहेत. रुपेश आणि नयन. आता जे शेवटचे काही चेंडू आहेत त्याचा शेवट गोड करावा लागेल. चांगले फटके मारावे लागतील. कैरे संघाचे कॅप्टन आणि कोपर संघाचे कॅप्टन या सेकंड राऊंडची मॅच असेल. सेकंड राऊंडचा टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया. सेकंड राऊंडची मॅच कैरे आणि कोपर टॉस करण्यासाठी या. दोन्ही कॅप्टन कोपर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. कैरे संघाचे कॅप्टन या. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज भूषण आपण पाहतोय तो कोळेश्वर पनवेल कोळीवाडा या संघाचा गोलंदाज भूषण. हॅट्रिकवर आहे आणि डावखुरा फलंदाज नयन. स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला रुपेश आहे. धावसंख्या ती 6 बाद 23. बांधपाडा खोपटे 23 धावा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सिंगल आलेली आहे. नयन आपलं खातं उघडलंय. 24 धावा धावपलकावर 6 बाद 24. कसरकांड संघाचे सगळे पाठीराखे आपण पाहतोय. कैरे संघाचे पाठीराखे त्यानंतर अकुलवाडी गुळसुंदे आणि आता जे कोपर संघ असेल या अगोदर जिंकलेले संघ आता येतील थोड्या वेळाने. त्याच्यामध्ये भोकरपाडा संघ असेल त्याच्यानंतर शिरडोण संघ असेल श्रीराम शिरडोण. कळवे संघ असेल सुशांत मोकल यांचा. बरेच संघ अजून एक असेल ना मोरिया बोरगाव हा संघ पण जिंकलेला आहे. चला गोलंदाज मॅच चालू ठेवा. हे स्ट्राईकला कोण आहे आता? रुपेश स्ट्राईक एंडला. गोलंदाज भूषण चांगला फटका मारलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. कैरे संघाला विनंती टॉस करण्यासाठी या. दुसरी धाव पण इथे पूर्ण झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 6 बाद
26 शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2 चेंडू शिल्लक असावेत शेवटच्या षटकातील 26 मॅच आपण पाहताय उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि लाईव्ह जे पाहत असतील पहिले भूषण धावसंख्या आपण पाहतोय 6 बाद 26 धावा आहेत धावफलकावर या चेंडूवर चौकार आला तर 30 होतील षटकार आला तर 32 होतील प्रथमेश मते चावी आपल्याकडे आहे ती घेऊन या डाव्या बाजूला प्रथमेश मते यांना विनंती आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे बघूया बाणपाडा संघासाठी काही येते का पुन्हा एकदा चांगला चेंडू सावध पवित्र घेतला इथे मात्र पनवेल कोळीवाडा संघाच्या खेळाडूंनी बॉल डेट केलाय 27 धावा धावफलकावर लागल्या आहेत जिंकण्यासाठी आता 7-28च करायचे आहेत छोटं आव्हान आहे परंतु या मैदानावर आपण बघितलेलं आहे की छोटी आव्हानं पण कठीण होतात मॅच टफ होत आहेत चला कैरे संघाचे कॅप्टन आलेले आहेत अतुल पाटील कोपर संघाचे पण आले होते ना रमेश दादा मालुसरे विद्यमान सदस्य आहेत गुरसुंदे ग्रामपंचायतीचे आणि त्यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल विद्यमान सदस्य आहेत 28 धावा करायचे आहेत जिंकण्यासाठी आपण पाहतोय 27 धावा मस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पनवेल कोळेश्वर संघाकडून पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 6 हर्षदचं षटक होतं दुसऱ्या षटकामध्ये नरेश भोईरनं 6 दिल्या तिसऱ्या षटकामध्ये यज्ञेशनं 10 दिल्या चौथ्या षटकामध्ये भूषणनं 5 धावा दिल्या खरं तर शेवटचं षटक हाणामारीचं असतं स्लॉग ओव्हर असतं आक्रमक रूप त्याच्यामध्ये फलंदाज धारण करतात पण तिथे फक्त 5 धावा आल्या आणि आता जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे ती आपण पाहतोय पनवेल कोळेश्वर पनवेल कोळीवाडा या संघाला बाणपाडा संघाच्या विरोधात हॅलो टॉस मला थोडं जिंकला आहे कैरे संघानं सिद्धू 11 कैरे संघानं टॉस जिंकलेला आहे 3 ओव्हरची मॅच ना सेकंड राऊंड 3 असेल थर्ड राऊंड 2चा पण पुढच्या मॅच मला थोडे 1ची पण होऊ शकते नाईटमध्ये आपल्याला फाईट करायची आहे नाईटमध्ये संपवायचे आहेत असं नको नाईट डे 4 नाईट न 5वी डे हॅलो गुढी इथे उभं राहावी लागेल ना आपल्याला हॅलो चला सामना सुरू करा सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानावर चालली जिंकण्यासाठी गरज आहे ती 28 धावांची 24 चेंडू आणि 28 नागोरी अरे बाबा इकडे नागोरी तिकडे सगळा संपून इकडे या मग सलामीची जोडी मैदानाकडे चाललेली आहे रसायनी चषक 2025 खूप चांगली मेहनत आयोजकांची पाहुणे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहिले पण अभिनंदन केलं पाहिजे आयोजकांचं कारण एवढे पाहुणे या व्यासपीठावरती येणं हां अंकितने तर 2-3 नाईट मॅचला सांगितलं तर मला नाही जमणार एवढे बघा कुठं राहिले नाही अभिषेक कुठं पोचले हे नाही महत्वाचं कुठं राहिले नाही
अभिषेक सुधीर शेठ ठोंबरे यांच्या मुलगी रितू ठोंबरे ज्या सरपंच आहेत त्यांच्या लग्नाला 12-13 हजार पाहुणे बघितले. मी त्यांना विचारलं पत्रिका वाटल्या कधी एवढ्या. नक्कीच आपण वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावांची. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये सलामीचे फलंदाज राहुल आणि नितीन आणि गोलंदाजीसाठी अभिजित. बानपाडा उरणचा हा गोलंदाज अभिजित. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीची अंतिम लढत आपण बघतोय. पहिल्या फेरीची अंतिम लढत आहे. अभिजित तयार पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू मस्त स्ट्रोक लगावलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार इथे मिळालाय तो फलंदाज राहुलला आणि सुरुवात चांगली केली आहे ती पनवेल कोडीवाडा या संघाने. अभिषेक आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या त्या बानपाडा संघासाठी आणि ते पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. त्यामुळे उत्तर चांगलं दिलंय. सुरुवात चांगली झाली. आपण नेहमी म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि आज ठिकेमाळी यांच्या तोंडातून हा शब्द आपण नेहमी ऐकतो. हो नक्की. परंतु इथे आता चौकारानं सुरुवात केलेली आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. सामना तसं बघायला गेला तर सोपा आहे कोळीवाडा टीमसाठी. पण तो जर सोपा करायचा असेल बानपाडा टीमला तर 1-2 विकेट घ्याव्या लागतील. मोठा फटका जबरदस्त स्ट्रोक. इथे जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. लगातार 2 चेंडूवरती राहुलनं 2 चौकार मारलेत आणि या सामन्यामध्ये आपली जी काही स्थिती आहे ती भक्कम केलेली आहे. 8 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 22 आणि 20 धावांची गरज आहे. 20 धावा 22 चेंडू अशी हे समीकरण आपण पाहतोय. सामना 1-2 मॅच आज खूप मोठ्या झाल्या ज्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आल्या आपण बघितलं आणि म्हणून इथे वेळ जातोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीनं 9 धावा. नागोरी चहा बघा लाईट अगदी एकदम सुपर त्यांनी त्या ठिकाणी बनवलेली आहे. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. 9 धावांची खेळी आतापर्यंत केली आहे मैदानावरती फलंदाजांनी. नवीन गोलंदाज अभिजित. हा चांगला चेंडू होता. बॅकफुट लावून खेळायचं होतं चेंडूला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे. शांत आणि संयमी खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. पहिल्यांदा 2 चौकार आक्रमकता दाखवली आणि आता नौका फलंदाज जो स्ट्रायकर नितीन त्याला मात्र अभिजितनं या ठिकाणी चकवलं. डॉट चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा ती तशीच गोलंदाजी. पहिले 2 चेंडू 2 चौकार. आपण मगाशी म्हणालात की पहिल्या सत्रामध्ये 6 धावा आल्यात. आता अशीच गोलंदाजी सुरू आहे. 2 चौकारांचा अपवाद वगळता अभिजितनं चांगलं कमबॅक केलेलं आहे. त्यानं मस्त गोलंदाजी केली आणि नितीनला मात्र चुकवतोय. पनवेल कोळीवाडा संघाचा हा नितीन थोडासा चाचपडतोय मैदानावर. इथे बॅकफुट लावून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. फक्त 1 धाव मिळतीये. या एका धावेच्या बरोबरीने आता धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा होतील त्या 10-18 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात आल्या 10. एकही विकेट आतापर्यंत गमावली नाही ती पनवेल कोळीवाडा या संघाने. आमचे यश मालकर त्यानंतर प्रथमेश मोरे आपण पाहतोय. देवेंद्र माळी, टीके माळी, संतोष चौधरी, अजिंक्य भौड, त्यानंतर यश मालकर, राहुल पाटील, अंकित मालुसरे. हा कॉमेंटेटरची एक टीम त्या या टीमच्या जागी खेळवली असली तरी काही हरकत नव्हती. सुभाष पवार आहेत. आज नाही खेळणार. परवा बुधवारी. गडकरी आमचे गडकरी विष्णू गडकरी. 18 चेंडू आणि गरज आहे 18 धावांची. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये अंतर आता आपण बघतोय एकही नाही. कारण जेवढे चेंडू तेवढेच त्या ठिकाणी धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज या वेळेला येतोय आयुष. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या अभिजितनं. एकही सफलता त्याला मिळाली नाही. स्ट्रायकर एंडला उभा आहे.
नितीनला फिरून खेळायचं होतं. डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धावा तेवढ्याच आहेत, अर्थात 10. अजूनही 17 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज आहे. आपण बघतो पहिल्या षटकात 10 धावा आल्या. त्यानंतर मात्र कुठेतरी असं वाटलं की ही मॅच लवकर संपेल की काय, प्रेक्षकांना इथे लवकर ही एकतर्फी मॅच दाखवतील ती काय, परंतु तसं घडत नाहीये. चांगला फटका इथे बॅटची कडाचा घेऊन जातोय चेंडू. फाईन लेग सीमा रेषे पलीकडे 4 धावा नितीनच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आणि एकूण धावसंख्या टीमची झालेली आहे ती 14. अजूनही गरज आहे 14 धावांची येणाऱ्या 16 बॉलमध्ये. 16 चेंडू 14 धावांची गरज. पनवेल कोळीवाडा टीम आपण बघतोय. ऑपरेटर नाहीये, तुमचं गाणं नंतर लागेल. अजूनही 3 वाजले तरी जोश कायम आहे बघा. आणि आता एकविरी आईची पालखी मला वाटतं 1 तारखेला प्रस्थान करेल ना आपट्यावरून. 1 तारखेला गावामध्ये आणि त्यानंतर 2 तारखेला ती त्या ठिकाणी 4 तारखेला माझं वाटतं उत्सव आहे आणि 5 तारखेला मान. पण इथे 4 धावा धावफलकावरती आल्या. धावफलकामध्ये बदल होतोय. 14 धावा येणारे 16 चेंडू आणि 14ची गरज आहे. पंच निशांत माळी जरा फास्ट घ्या प्लीज. जरा वेळेचेही फार महत्व आहे इथे. चांगला चेंडू इथे टॅप करण्याचा प्रयत्न होता गलीमध्ये. आपण बघतो 1 धाव घेतली जाते. चांगली फलंदाजी, शांत, कधी चौकार कधी 1-1 2-2 धावा करून जो धावसंख्येचा आलेख आहे, धावसंख्येचा जो बोर्ड आहे तो मात्र हलता ठेवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ते गोलंदाजांकडून फलंदाजांकडून. या एका धावेच्या बरोबरीने आता 13 धावांची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती आल्यात. 13 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. शांताचं वातावरण. आमचे संतोष चौधरी महागुरु आपण पाहताय. नागोरी गेला. मोठा स्ट्रोक, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल. पुन्हा एकदा 4 धावा मिळतील पनवेल कोळीवाडा संघाला. या 4 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली 19. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि मात्र 9 धावांची गरज. कडव आमचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाष पवार ते काय इथे त्यांना घर बांधून दिलेलं आहे 4 दिवसासाठी. बरोबर आहे. 4 धावा यानंतर 1 धाव घेतली जाते. एका धावेच्या बरोबरीनं 20 धावा धावफलकावरती झाल्यात. त्या पनवेल कोळीवाडा संघाच्या जिंकण्यासाठी मात्र 8 धावांची गरज आहे. नागोरी या स्टेजवरती या. धावफलकावरती धावा 20. 8 धावांची गरज आहे. 8 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅकफुट लावून त्या चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरनं मारायचं होतं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. 2 षटकं संपलेले संतोषजी आणि धावफलकावरती 20 धावा. 8 धावांची अजूनही गरज आहे. नागोरीची वारंवार आठवण काढतात अभिषेक. सगळे स्टेजवर. नागोरी डायरेक्ट तिकडनं इकडे या. 12 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय पनवेल कोळीवाडा. आपण पाहतोय कोळेश्वर पनवेल कोळीवाडा आणि समोरचा संघ आहे तो बानपाडा बॉईज बानपाडा. हा उरण तालुक्यातील संघ आहे आणि आता एक गोलंदाज त्यांना असं शोधावा लागेल कारण धावा फक्त 8च करायच्या आहेत. सोपं लक्ष आहे त्यांच्या समोर आता. पण या 8 धावा आपण बघितलेल्या आहेत की कित्येक गोलंदाजांनी रोखलेल्या आहेत. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडतं. 1 षटक चांगलं पडलं 2-3 धावांचं तर शेवटपर्यंत ही मॅच रंगू शकते. पण जर का 1-2 मोठे पटके आले तर कदाचित फुगा फुटावं तशी या मॅचमधनं सगळी हवा निघून जाईल. कारण 12 चेंडू आहेत आणि 8 धावा आहेत. 8च धावा आहेत. 8 चेंडू आणि 12 असे तर मजा आलीच ती. पण पनवेल कोळीवाड्यावर म्हणत असेल की काय गरज आहे. मारुती वाघ आमचे अभिषेक पाटील यांच्या समवेत नेहमीच असतात आणि क्रिकेटची भरपूर माहिती त्यांना आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे क्रिकेट असेल तिथे ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. मारुती वाघ त्यांचंही करूया स्वागत. 12 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज नयन.
नयनचा चेंडू गलीमध्ये गलीमध्ये चांगली फिल्डिंग, पण एक एक धाव पण रोखावी लागेल. आता तुम्हाला मागे नाही थोडं पुढे राहावं लागेल, सिंगल रोखावी लागेल. सिंगल तुम्ही रोखल्यात तर या मॅचमध्ये तुम्ही येऊ शकतात, कारण आपण पाहतोय सिलिमिडॉनला एक पण क्षेत्ररक्षक नाही आहे. सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक तोही पाठीमागे आहे, गलीमधले क्षेत्ररक्षक पण थोडे पाठीमागे आहेत. अशा वेळेस सिंगल जर तुम्ही राहुल या अगोदर नितीन आपण बघतो की सिंगल घेतोय, फक्त स्ट्राईक रोटेट करतोय. त्याने ओळखले मॅच आपल्या बाजूला झुकलेली आहे. काही फलंदाज मोठे षटकार मारून त्यांना असं वाटतं आपल्याला खांद्यावर नाचवतील आणि मग मॅच गेली का तुम्हाला बघायला मिळालं. मगाशी आपल्या संघाचा फलंदाज तिन्ही चेंडू डॉट झाला. सिंगल डबल घेतल्या असतं तर मॅचमध्ये काहीतरी पाहायला मिळालं असतं. अगो डबे चेंडू होता, फिरून मारायचा होता, पूल करायचा होता. नटराज स्टाईलनं पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. आता मात्र परिस्थिती आपण पाहतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. नागोरी मालतोटे आलेले आहेत. अकुलवाडीचे आमचे चंद्रकांत मोरे या मॅचचा आनंद घेत आहेत. आता गुळसुंदे आणि अकुलवाडी लागणार आहे थोड्या वेळाने. आता कैऱ्याची मॅच आहे मालतोटे कोपर बरोबर, त्याच्यानंतर एक मोठी मॅच असेल ती गुळसुंदे आणि अकुलवाडी. दोन्ही बाजूबाजूचे आहेत, आजूबाजूचे जवळचे संघ ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस एकमेकाच्या गालागालात हसतात. अरे तुम्ही जिंकला की आम्ही जिंकलो तरी चालेल, पण मनात काय वाटतं आम्हीच जिंकलो पाहिजे. प्रत्येकाला असंच वाटतं, गुदगुले होत असतात. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस नयन सिलिमिडॉपला कट केला चेंडू, सिंगल घेतलेली आहे दुसऱ्या धावासाठी. आता पहिल्यांदा धोका पत्करला आणि इथे मात्र काही गरज नसताना विकेट जाते ती पनवेल कोळीवाडा संघाची. कोळेश्वर पहिली विकेट ना, पहिली विकेट. चांगली भागीदारी आतापर्यंत आपण बघितली त्यांच्यामध्ये झालेली आहे. 23 धावांची भागीदारी. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप भागीदारीला फार महत्व असतं आणि धावसंख्या झालेली आहे ते आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 23. जिंकण्यासाठी 5च धावांची गरज आहे. एक चेंडू असेल, 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 23 धावांची चांगली भागीदारी पार्टनरशिप इथे करण्यात आली होती दोन फलंदाजांच्या दरम्यान आपण बघितली. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 2 बॉल आहेत का? 2 बॉल बाकी आहेत, म्हणजे 8 बॉल आहेत. 8 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. स्कोरर सांगतायत की 8 बॉल आहेत. बघा सगळ्यांचं लक्ष असतं, 11वे 12वे खेळाडूंचं पण लक्ष आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी पाहिजेतच. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पनवेल कोळीवाडा एका बाजूला आपण पाहतोय बानपाडा संघ. पनवेल कोळीवाडा आता विजयाकडे आगेकूच करतोय, परंतु त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का, काही चमत्कार या ठिकाणी घडवतोय का तो बानपाडा हा संघ. देवळोलीचं हे मैदान. आवाज चांगला आलाय. ऑफ ड्राईव्ह केले, चेंडूला सिंगल घेतलेली आहे. चांगली फिल्डिंग, चेंडूची पेक चांगली, कलेक्शन पण चांगलं आहे. सिंगलच आलेली आहे. 7 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. 7 गेंदे 4. नागोरीकडे आपण बघितलं कधी कधी छास पाहायला मिळतं, कधी कधी लस्सी पाहायला मिळते, क्रीम रोल पाहायला मिळतो, कधी संत्री. त्यांच्या गाडीतून जसं जादूगार पोथडीतून काढतो ना तसं तो गाडीतून काहीतरी काढत असतात ते नागोरी. ग्रीन टी, संदीप मुंडे चाय, कधी मागुरू चाय, बरेच. आता बघा त्यांचे जे जया भाऊ आहेत ते आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचे भाचे. बघा गाडीवर लिहिले त्यांनी जया भाऊ. कदाचित आता त्यांना मोठी गाडी पण मिळेल लाल दिव्याची, चहाचीच. फिरून मारलाय मिड विकेटला चेंडू, सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावत आहे. चेंडूची फेक, नाराज आहे यष्टी रक्षक, नाराज आहे. क्रिकेटमध्ये अतिराग कधी कधी तुम्हाला पराभवाकडे नेऊ शकतो. क्रिकेट या गोष्टी घडत राहतात. खरं तर आउटफील्ड कुठे कुठे थोडंसं आपल्याला वाटतं, आपण इकडनं बोलतो त्या बाजूला त्याने बॉल सोडला हे झालं, पण तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की कुठेतरी चढ उतार असतो, कुठेतरी एखादा खड्डा असतो. आणि इथे मात्र 2 धावांनी मात्र ती मॅच 26 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये आता 2 धावांची गरज आहे. सहा चेंडू आता 2 धावांची गरज आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय, मी म्हणालो होतो की बानपाडा संघाने ज्या 27 धावा केल्या त्या कमी पडतील, कारण 7 धावांची सरासरी या खेळपट्टीवर या मैदानावर आपण बघितला. मैदानाचा भौगोलिक विचार केला तर मैदान थोडंसं मोठं आहे. गॅपमध्ये जर चेंडू गेला की लगेच 2-2 धावा मिळत आहेत. आपण बघितलं कधी कधी 3-3 धावा पण इथे पळून काढलेल्या आहेत या मैदानावर आपण बघितलेलं आहे. देवळोलीचं हे मैदान खरं तर सावळे म्हटलं की किरण पवार
किरण पवार जो आज देशामध्ये खेळतोय, देशाच्या अटके पार जाऊन पण खेळतोय, रजत मुंडे एका बाजूला आपण पाहतोय, बंटी बद्रिके आपण पाहतोय, आपल्या परिसरातील कित्येक मोठमोठे टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे ते खेळाडू आपण पाहतोय. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. पनवेल कोळीवाडा संघानं त्यांना असं वाटतंय 5 चेंडूमध्ये आता 2 धावांची गरज आहे. अभिषेक 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती मोपाड्यामध्ये. आपण बघितलं रिसवाडी संघाला ओमकार माडिक मालदवडे त्यांचा संघ षटकार मारला त्याने. 5 मध्ये 2 पाहिजे असते, परत षटकार मारला गेला, विकेट गेली, परत षटकार मारला गेली, विकेट गेली, शेवटला एका धावेने ते मॅच हारले. अशी परिस्थिती होते क्रिकेटमध्ये. 5 चेंडू आणि आता 2 धावांची तीच परिस्थिती आता इथे आहे. पण इथे तसं पनवेल कोळीवाडा संघाचे फलंदाज करणार नाहीत. स्ट्राईक एंडला तो फलंदाज आहे राहुल. आणि आता बघा, आता सगळे क्षेत्ररक्षक जवळ आलेले आहेत. 5 चेंडू 2 धावांची गरज असताना विजयी चौकार येईल का पनवेल कोळेश्वर कोळीवाडा संघासाठी? तो पनवेल कोळेश्वर